नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की नॉन लिनियर इक्वेशन त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्याच्या काही स्टेप आहे आणि त्या स्टेप बाय स्टेप आपण नॉन लिनियर इक्वेशन त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि नंतर सॉल्व्ह करू शकतो. ओके, हा जो कन्सेप्ट आहे बोर्ड एक्झाम साठी लेस इम्पॉर्टंट आहे, एवढा काही इम्पॉर्टंट नाही. कधी कधी यामधून क्वेश्चन येतो, आतापर्यंत फक्त एकदा अंदाज आलेला आहे, पण तरी पण हा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय सांगावं, पुढच्या वर्षीच्या एक्झामला चुकून आला तर सो कन्सेप्ट एकदा लक्षात घ्या आणि यावर्षी एक्सरसाइज पण आपण सॉल्व्ह करू. लक्षात असणं गरजेचं आहे कधी पण आपल्यासाठी. चला बघूया. फर्स्ट स्टेप काय बघा याच्यामध्ये, आयडेंटिफाय नॉन लिनियर पार्ट. आता आपण काय करू, साइड बाय साइड एक एक्झाम्पल पण घेऊ. आता फर्स्ट नॉन लिनियर पार्ट आपल्याला आयडेंटिफाय करणे. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आहे बघा, 4/x प्लस 5/y इक्वल टू 7 हे एक इक्वेशन आहे. त्यानंतर 3/x प्लस 4/y इक्वल टू 5 असं एक इक्वेशन आहे. दोन यामध्ये बघा आपण याला असं लिहून घेतलं, 4 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इक्वल टू 7. याला इक्वेशन 1 असं नाव दिलं. तसंच सेकंड काय, 3 इंटू 1/x प्लस 4 इंटू 1/y इक्वल टू 5 आणि त्याला सेकंड इक्वेशन असं नाव दिलं. यामध्ये बघा असं एक्सट्रॅक्ट करून घेतलं आणि यामधला नॉन लिनियर पार्ट कोणता आहे बघा, 1/x आणि 1/y दोन्ही इक्वेशन मधला हा नॉन लिनियर पार्ट आहे. मग फर्स्ट आपली स्टेप काय झाली, नॉन लिनियर आयडेंटिफाय झाला आपला. नॉन लिनियर कसं शक्यतो फ्रॅक्शन मध्येच असतो हे. आणि आता काय करायचं, त्या नॉन लिनियरला सेकंड मध्ये ते रिप्लेस करायचं विथ एनी व्हेरिएबल, कोणता पण. काय, रिप्लेस विथ न्यू व्हेरिएबल. सो आपण करूया, लिहूया सबस्टिट्यूट 1/x इक्वल टू m व्हेरिएबलनी ह्या 1/x ला m नी रिप्लेस करू आणि अँड 1/y ला रिप्लेस करू n नी, हा 1/y ला रिप्लेस करू n नी. चला लिहूया. आता बघा 4 इंटू 1/x किती आहे येणार आपला m, 4m प्लस 1/y ला काय रिप्लेस केलं आपण, 5 इंटू n इक्वल टू 7 आणि याला इक्वेशन 3 असं नाव देऊ. रिप्लेस म्हणजे ते 1/x जागीच m आणि n, म्हणजे आता थोडं सुटसुटीत असं याला लिहिलंय, म्हणजे लिनियर मध्ये कन्वर्ट झालं बघा, लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झालं. आणि 3m प्लस 4n इक्वल टू 5 झालं. हे झालं इक्वेशन 4 असं नाव देऊ. सेकंड स्टेप झाली, फर्स्ट झाली, सेकंड झाली, रिप्लेस विथ न्यू. आता गेट लिनियर इक्वेशन. हे दोन आपल्याला लिनियर इक्वेशन भेटले. नॉन लिनियर टू हे नॉन लिनियर टू लिनियर मध्ये कन्वर्ट झालं. ओके, थर्ड आता याला सॉल्व्ह करायचं. आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या 3 मेथड बघितल्या होत्या. एक आहे एलिमिनेशन मेथड, दुसरी ग्राफिकल आणि तिसरी डिटर्मिनंट मेथड. आता आपण याला एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू. बघा एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करताना काय करायचं होतं, आपल्याला दोन्ही पैकी कोणता पण एक व्हेरिएबल सेम करायचं आणि नंतर ते सॉल्व्ह करायचं. इथं दोन्ही पण व्हेरिएबल पैकी कोणता पण सेम नाही, म्हणून जर कधी मी ह्या इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय केलं आणि ह्या इक्वेशनला 4 नी मल्टिप्लाय केलं तर m हा जो व्हेरिएबल आहे तो सेम होतोय दोन्ही इक्वेशन मध्ये. सो आपण लिहू इथं मल्टिप्लाय इक्वेशन 3/3 अँड इक्वेशन 4/4. याला म्हणजे हे सॉल्व्ह करतोय आपण एलिमिनेशन मेथडनी. मग आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू नंतर मग xy बघा तुम्ही आता इथपर्यंत. आता काय करायचंय, याला मी काय करतो, डायरेक्ट इथं मल्टिप्लिकेशनचा जो रिझल्ट आहे तो लिहितो, कारण की आपल्याला खूप लेंदी सॉल्व्ह करायचंय. बघा 3 इंटू 4 किती येणार, 3 इंटू 4 12m प्लस 5 इंटू 3 किती येणार, 5 इंटू 3 15n इक्वल टू 7 इंटू 3 किती येणार 21. म्हणजे आणि याला इक्वेशन 5 असं नाव देऊ. बघा
आता या 3नी या सगळ्या मल्टिप्लाय केलं, या 4नी आता याला मल्टिप्लाय करू, 4 into 3 12m प्लस आता 4 into 4 किती येणार 16 इक्वल टू 5 into किती येणार, याला इक्वेशन नाव देऊ. सिंपल आहे. आता एलिमिनेशन मध्ये काय होतं, जे व्हेरिएबल काय झालं आपलं सेम झालं, त्याचे जर कोएफिशियंटचे जे साइन आहे ते सेम असतील तर काय करायचं, सबट्रॅक्ट करायचंय. इथं बघा हे पण साइन सेम आहे, सो इक्वेशन 5 ला आपण सबट्रॅक्ट करू इक्वेशन 6 मधून, किंवा इक्वेशन 6 हे सबट्रॅक्ट करू इक्वेशन 5 मधून, जसंच तसं आहे हे असं सबट्रॅक्ट करू. आता मी काही लिहित नाही, फक्त डायरेक्ट काय करतो सबट्रॅक्ट. काय म्हणतोय मी, सबट्रॅक्ट इक्वेशन 6 हे खालचं सबट्रॅक्ट करायचं वरच्या मधून, एवढंच आहे बघा. आता इथं सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात, साइन चेंज झाले सगळ्यांचे. इथं हे कॅन्सल झालं, प्लस 12m मायनस 12m हे कॅन्सल झालं, 15 मायनस 16 इथे किती येणार मायनस n मायनस 1n आहे तो n आणि इक्वल टू 1. सो इथं बघा n किती आला आपल्याकडं, n किती आला -1, n भेटला आपल्याला -1. आता हा n -1 दोन्ही पैकी इथं कोणत्या पण इक्वेशन मध्ये टाका, मी इक्वेशन 3 मध्ये टाकतो, डायरेक्ट टाकतो, लिहा पुट इन इक्वेशन 3 असं लिहायचं, पण आता जागा नाही आपल्याला, मी डायरेक्ट टाकतो. सो इक्वेशन 3 काय आपल्याला बघा 4m जसेच तसा प्लस 5 into 1, सो 5 into n किती आला आपल्याला -1 इक्वल टू 7. ओके. आता बघा 4m सॉल्व करू, 4m आता -5 इक्वल टू 7 इथपर्यंत आलं लक्षात, काय नाही सॉल्व केलं, 5 into -1 -5. आता 4m इक्वल टू 7 प्लस 5, हा -5 इकडे गेला +5, यालाच इकडे घ्या आता असं. 4m इथे घेऊ, 4m इक्वल टू 12. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. आता m सॉल्व करताना m इक्वल टू 12/4 इकडं मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड मध्ये 4 into 3 m किती आला आपला 3, m इक्वल टू 3. जर तुम्ही म्हणत असाल इथपर्यंत झालंय हे, तर नाही, आणखीन बाकी आहे. बघा आपल्याला 4 स्टेप झाली सॉल्व इटची. आपण आयडेंटिफाय केलं नॉन लिनियर पार्ट, तो नॉन लिनियर पार्ट रिप्लेस केला विथ न्यू व्हेरिएबल m आणि n. नंतर गेट हे दोन लिनियर इक्वेशन भेटले आणि त्याला आपण सॉल्व केलं, ते सॉल्व करून आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू भेटली. आता काय बॅक सबस्टिट्यूट. बॅक सबस्टिट्यूट म्हणजे काय तुम्हाला आठवत असेल बघा, इथं 1/x इक्वल टू m, आपल्याला काय फाइंड करायचं x आणि y. सो 1/x इक्वल टू m, आपण फाइंड केला m, पण आपल्याला काय ऍक्च्युअली फाइंड करायचं x, म्हणजे m ची व्हॅल्यू इथे टाका. 1/x इक्वल टू m किती फाइंड झाला आपला 3 इक्वल टू 3. आता बघा सॉल्व करताना 1/3 इक्वल टू x, हे इकडे गेलं हे इकडे आलं, सिंपल मॅथ आहे. तर x किती भेटला आपल्याला 1/3. सिमिलरली 1/y इक्वल टू n, हे आपण लिहिलेलं आहे बघा इथं 1/y इक्वल टू n रिप्लेस केलंय, ते परत इकडे घ्यायचं. आपलं उद्दिष्ट n आणि n ते फाइंड करायचं नाही, x आणि y फाइंड करायचं, ते इक्वेशनचं सोल्युशन असतं. 1/y इक्वल टू n किती भेटलाय आपल्याला -1, तो इथे टाका -1. सो 1 इक्वल टू, आता हा y इकडे आला आणि हे इकडे गेलं, तर 1/-1 किती येणार -1, कारण की खाली डिनोमिनेटर मध्ये 1 नेहमीच असतो. y किती भेटला आपल्याला -1. सो xy इक्वल टू x किती भेटला 1/3 आणि y किती भेटला -1. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. x च्या समोर x आणि y च्या समोर y. राइट सोल्युशन क्लिअरली, ही लास्ट स्टेप. ओके मित्रांनो, अशा प्रकारे नॉन लिनियर इक्वेशन जे आहे ते कन्वर्ट करता लिनियर मध्ये आणि नंतर आपण x आणि y सॉल्व करतो. अशाच प्रकारे प्रॅक्टिस सेट येणारा नेक्स्ट आहे तो संपूर्ण ह्या नॉन लिनियर ला कन्वर्ट करून लिनियर मध्ये कसं करायचं आणि x y कसं सॉल्व करायचं त्यावरच आहे.
चला भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ एक्सरसाइज प्रॉब्लेम. चला तोपर्यंत धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.